आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या अशा 3 लक्षवेधी बातम्या। सुरुवातीला एक पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताची। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीवर येऊन अभिवादन केलं। महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज देशभरातून लाखो भीम अनुयायी हे चैत्यभूमीवर दाखल होत आहे। त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। दुसरी महत्त्वाची बातमी आहे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भातील शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे दोघे एकत्र येतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे हापूस संदर्भातली। हापूस आंब्यावर गुजरातनं दावा केलाय। वलसाड हापूस म्हणून नवसारी कृषी विद्यापीठानं भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल केलेला आहे। कोकणवासियांकडून या मागणीला जोरदार विरोध केला जातोय। त्यामुळे काय नेमकं हे संपूर्ण प्रकरण आहे हे सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।